शेतकरी बंधू नमस्कार. पोळ्याची अमावस्या झाल्यानंतर कापसाला फवारणी, कपाशीला फवारणी त्या ठिकाणी आपण घेत आहे. आणि हे फवारणी आपण कुठली घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, काय कंटेंट याच्यामध्ये असायला पाहिजे, हे सविस्तर माहिती आपण शेतकरी बंधूंना देण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून असो किंवा यूट्यूबच्या माध्यमातून असो नेहमीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. आता पोळ्याची अमावस्या झाल्यानंतर आपण कुठली फवारणी आपल्या कपाशी पिकाला त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे, जेणेकरून बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी पिकामध्ये त्या ठिकाणी झाला पाहिजे नाही. कारण एक वेळ जर बोंडअळी आपल्या कपाशी पिकामध्ये शिरकाव झाला तर 50% पर्यंत उत्पादन त्या ठिकाणी आपलं घटू शकते. आता बोंडअळीचा आणि अमावस्याचा काय संबंध आहे ते आपण अगोदर पाहू. आता बोंडअळीचे जे पतंग असतात हे सर्वात काळोखी रात्री यांचं मिलन होऊन ते मोठ्या प्रमाणात अंडी घालतात. आणि सर्वात काळोखी रात्र असते अमावस्याची. अमावस्याच्या अंधारात, अमावस्याच्या काळोखी रात्री या बोंडअळीच्या पतंगचं मिलन होऊन ते मोठ्या प्रमाणात अंडी घालतात आणि एक पतंग शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी अंडी घालते. म्हणून आपल्याला हे पोळ्याची अमावस्या खूप जबरदस्त पद्धतीनं त्या ठिकाणी घ्यायची आहे, हुकायची नाही. हे जर पोळ्याची अमावस्याची फवारणी जर आपण घेतली तर खूप कमी चान्सेस राहतात की आपल्या कपाशी पिकामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव हा होईल. म्हणून हे फवारणी आपण हुकू नका. आता प्रामुख्यानं यामध्ये आपल्याला असं एक कंटेंट घ्यायचं आहे, असं एक अळीनाशक घ्यायचं आहे जे आपले बोंडअळीचे पतंगचे अंडे घालते ते अंडेसुद्धा मारेल आणि बोंडअळीच्या अळ्यासुद्धा मारेल. म्हणजे अळीनाशक प्लस अंडीनाशक असं कॉम्बिनेशन आपल्याला या पोळ्याची अमावस्या झाल्यानंतर हे फवारणी घ्यायची आहे. तर यामध्ये आपण प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन हे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. हे अतिशय उत्तम अळीनाशक असून अतिशय उत्तम अंडीनाशक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी काम करते. सर्वच प्रकारच्या अळ्या, लहान मोठ्या अळ्या मारायचं काम प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन हा घटक आहे. आणि अंडीनाशकसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करते. हे आपल्याला प्रोपेक्ट सुपरमध्ये पाहायला मिळते किंवा सेंटा कंपनीच्या पोल्ट्रीमध्ये पाहायला मिळते किंवा त्या ठिकाणी टाटा कंपनीच्या जस्न सुपरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण कोणीही कंपनीचं घ्या, आपल्याला प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन हा घटक त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. हा आपण घ्या 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी. संपूर्णपणे अळीचा खाक होणार आहे आणि अंडेसुद्धा मारणार आहे. आता हे फवारणी आपल्याला पोळ्याची अमावस्या झाल्यानंतर, आता पोळ्याची अमावस्या होती 2 सप्टेंबरला, आपण जास्तीत जास्त 7 किंवा 8 सप्टेंबरच्या अंदर हे आपली पोळ्याची अमावस्या फवारणी जी आहे ते करून घ्या. शेतकरी बंधूंनो, आता जर आपण हे बोंडअळीचे अंडे आणि अळ्या मारल्या तर आपल्या कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून हे गोष्ट आपण लक्षात घ्या आणि हे फवारणी अत्यंत महत्त्वाची आपल्या कपाशी पिकामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आता हा आपला कपाशीचा प्लॉट आहे आणि या कपाशीला आपण ही फवारणी पोळाची अमावस्या झाल्यानंतर त्या ठिकाणी घेत आहे आणि यामध्ये तेच कंटेंट आपण वापरलेले आहेत, म्हणजे प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन. आता यासोबत इतरही आपल्याला गोष्टी ज्या आहेत ते कव्हर करायची आहे, जसं की रश कीड असेल, पातेगळ असेल, कपाशी पिवळी झाली असेल, या सर्वच गोष्टी आपण या फवारणीमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता. आपल्या कपाशी पिकावर जर रश कीडचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात असेल तर तो प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन या कंटेंटनेच तो कव्हर होणार आहे. आणि हे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य दोन्ही प्रकारे काम करते. आपल्या कपाशी पिकावर जर रसकीड प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात असेल तर आपण अदामा कंपनीचा टपूस घ्या. यामध्ये आपल्याला बुप्रोबेन्झिन आणि ॲसेफेट असे 2 कंटेंट त्या ठिकाणी पाहायला मिळतात, जे की सर्वच रसकीडवर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम देतात. सर्वच प्रकारचे मावा, तुडतुडा, थ्रिप्स, पांढरी माशी संपूर्णपणे नायनाट त्या ठिकाणी होणार आहे. हे आपण 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाटी त्या ठिकाणी घेऊ शकता. यासोबतच आपली कपाशी पिवळी झाली असेल, पातेगळ त्या ठिकाणी होत असेल किंवा पात्यांची संख्या वाढली पाहिजे, बोंडाची साईज वाढली पाहिजे, त्यासाठी पूर्वा कंपनीचं जे चिलमिक्स कॉम्बी येतं हे त्या ठिकाणी घ्यायचं आहे. 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाटी. यामध्ये आपल्याला खूप चांगले असे आपले सूक्ष्म अन्नद्रव्य त्या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्याचे आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं गरज असते. एक असंच एक BSF कंपनीसुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य असलेलं उत्पादन येते, आपण ते सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. किंवा आपण या फवारणीमध्ये 05234 हे विद्राव्य खतसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता, 80 ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाटी. शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला गरज वाटली तर या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. आपण हारू या नावाचं बुरशीनाशक घेऊ शकता, ज्यामध्ये टेबुकोनाझॉल अधिक सल्फर त्या ठिकाणी हे घटक आहेत. हे घटक असलेलं आपण कुठल्याही कंपनीचं उत्पादन घेऊ शकता. यामध्ये टेबुकोनाझॉल अधिक सल्फर तेलवर्गीय पिकांना सल्फरचा खूप फायदा त्या ठिकाणी होतो आणि कपाशी हे तेलवर्गीय पिकामध्ये त्या ठिकाणी येते, म्हणून यामध्ये सल्फरसुद्धा आहे आणि टेबुकोनाझॉल हा घटकसुद्धा त्या ठिकाणी आहे. तर हे आपण त्या ठिकाणी घेऊ शकता 35 ते 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी. खूप चांगल्या पद्धतीनं आपली ही फवारणी होणार आहे. फक्त पोळ्याची अमावस्याची फवारणी हे आपण हुकू नका. खूप चांगले रिझल्ट या फवारणीने आपल्याला येतील आणि अशा प्रकारे आपली फवारणी जी आहे ती आपण करून घ्या. धन्यवाद. अशाच माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.